टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मुंबई पूर्वेतील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा विक्रोळी पुलाचं काम सध्या अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेलं आहे। मी सध्या या पुलावर उभा आहे आणि या ठिकाणची सगळी दृश्य आपल्याला दाखवतोय की कशा पद्धतीने याचं काम सध्या अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेलं आहे। पूल पूर्णपणे बनून तयार आहे। काही दिवसातच याचं उद्घाटन होऊन हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याची माहिती मिळते। गेल्या 10 वर्षापासून या पुलाचं काम प्रलंबित होतं आणि विक्रोळी रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या विक्रोळी पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्ग तसेच पूर्व परिसरातील पूर्व द्रुतगती महामार्गाला हा पूल जोडला जाणार आहे आणि रेल्वे ट्रॅकच्या वरून हा पूल पूर्व पश्चिमेकडे तयार करण्यात आलेला आहे। ही सगळी दृश्य सुद्धा आपण पाहू शकता। या उड्डाण पुलामुळे मुंबईकरांचा प्रवास 30 मिनिटांनी कमी होणार आहे आणि विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळ मध्य रेल्वे मार्गावर उभारण्यात आलेल्या या पुलाची एकूण रुंदी जी आहे ती 12 मीटर तर लांबी 615 मीटर इतकी आहे। सद्यस्थितीत विक्रोळी उड्डाण पुलाची पूर्व दिशेची जी सर्व कामं आहेत ती आपल्याला पूर्ण झालेली दिसते आणि पश्चिम दिशेकडे मॅस्टिक आस्फाल्टचं काम सध्या सुरू आहे। त्यासोबतच पुलाच्या दोन्ही बाजूस अँटी क्रश बॅरियर्स जे आहेत ते सुद्धा लावण्याचं काम या ठिकाणी सुरू असल्याचं दिसतंय आणि त्यासोबतच नॉईज बॅरियर्स बसवण्याचं जे काम आहे ते सध्या या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेलं आहे। तसेच पुलाचे रंगरंगोटीचं देखील काम या ठिकाणी सुरू आहे। ज्यावेळी हा पूल तयार होईल त्यावेळी जवळपास 30 मिनिटांचा जो वेळ आहे तो मुंबईकरांचा वाचणार आहे आणि त्यासोबतच इंधनाची सुद्धा बचत होणार आहे, वेळेची बचत होणार आहे। त्यामुळे या पुलाचं उद्घाटन या पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे का हे सुद्धा पाहणं आपल्याला महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।